ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 6. ध्यानयोग. आपणच आपले शत्रू आहोत. ओवे आहेत 67 ते 70. योगारूढाची लक्षणे भगवान सांगत आहेत. ती लक्षणे सांगत असताना मध्येच योगारूढाचा शत्रू कोण व मित्र कोण हा प्रश्न उपस्थित केलेला आहे. त्याची संगती ज्ञानदेवांनी अर्जुनाच्या मुखात प्रश्न देऊन लावून दाखवलेली आहे. श्लोक 5. उद्धरेदात्मनात्मानं नात्मानं अवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधुरात्मैव रिपुरात्मनः. आपला आपण उद्धार करावा, अवनती करू नये. आपण स्वतःच स्वतःचे मित्र आहोत आणि स्वतःच स्वतःचे शत्रू आहोत. तव हासोनी श्रीकृष्ण म्हणे, तुझे नवल नाहे बोलणे, कवनासी काय दिजेल कवणे अद्वैतीये. तेव्हा कृष्ण हसून म्हणाले, तुझे हे बोलणे आश्चर्यकारक नाही का? या अद्वैतामध्ये येथे कोणी कोणाला काय द्यायचे आहे? पै व्यामोहाची या शेजे बळिया अविद्या निद्रितू होईजे, ते वेळी दुःस्वप्न हा भोगीजे जन्म मृत्यूंचा. अविवेकरूपी अंथरुणावर प्रबळ अविद्येच्या योगाने ज्या वेळेला जीव निजतो त्या वेळेला जन्म मरण रूपी वाईट स्वप्न अनुभवतो. पाठी अवसात ये चेवो तैते आघवेची होय वावो, ऐसा उपजे नित्य सद्भावो तोही आपण पाची. नंतर ज्या वेळेला अकस्मात जागृती येते त्या वेळेला ते स्वप्न वगैरे सर्वच व्यर्थ होते. अशा प्रकारचा आपल्या नित्य अस्तित्वाचा जो सहज प्रत्यय येतो तोही आपल्याच ठिकाणी आपल्याला येतो. म्हणून आपणची आपण या घातू की जतू असे धनंजया, चित्त देऊनी नाथी लिया देहाभिमान. म्हणून अर्जुना, मिथ्या देहाभिमान त्याकडे चित्त देऊन देहच मी आहे असे चित्ताने मानून आपणच आपला घात करतो. योगारूढाची व्याख्या मागच्या श्लोकात सांगितल्यावर योगारूढ होण्यासाठी काय केले पाहिजे ते या श्लोकात भगवंत सांगत आहेत. गीतेतील जे अनेक श्लोक सुभाषित रूप झालेले आहेत त्यातील हा श्लोक आहे. भगवान सांगत आहेत की मनुष्याने स्वतःच स्वतःचा उद्धार करून घ्यायला हवा. आपलं मन खचू देऊ नये. आपली बुद्धी हाच आपला मित्रही आहे आणि शत्रूही आहे. मानव ही योनी देव व दानव यांच्या मध्यभागी आहे. मनुष्यानं मनात आणलं तर तो आपल्या प्रयत्नाने देवही होऊ शकतो व दानवही बनतो. मनुष्याच्या जीवनाला पशुत्वाची पार्श्वभूमी आहे. तरीही मनुष्य इतर पशूंपेक्षा श्रेष्ठ ठरलेला आहे, ते केवळ बुद्धीच्या देणगीमुळे. पशु फक्त शारीरिक पातळीवर जगतात, पण मनुष्य शारीरिक पातळीपेक्षा मानसिक पातळीवर आपले जीवन व्यतीत करतो. पशुंप्रमाणे इंद्रियांचा दासही होऊ शकतो किंवा बुद्धी, कल्पना, स्मृती, विवेक इत्यादी मनोधर्मांचा उपयोग करून आपले नवे व्यक्तिमत्वही निर्माण करू शकतो. म्हणजे देव व्हायचे की दानव व्हायचे हे मनुष्याच्या बुद्धीवरच निर्भर आहे. एक शंका उद्भवू शकते की मनुष्य जर पूर्वकर्माने बांधलेला असेल तर त्याला आत्मस्वातंत्र्य असते की नाही. विद्वानांनी कर्मविपाक व आत्मस्वातंत्र्य यांचा मेळ घालायचा प्रयत्न केलेला आहे. जीवात्मा जरी प्रकृतीच्या उपाधीमुळे प्रकृतीच्या तावडीत सापडला असला तरी मूलतः तो परमात्मा स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. त्यामुळे साहजिकच प्रकृतीच्या बंधनातून सुटण्याकडे त्याची प्रवृत्ती असते. हायड्रोजन वायूने भरलेले फुगे जरी दोऱ्याने बांधून ठेवलेले असले तरी त्यांची स्वाभाविक प्रवृत्ती वर जाण्याकडेच असते. दोऱ्याचे बंधन तुटले की ते वर जातातच. तसेच मनुष्याने प्रकृतीच्या तावडीतून सुटण्याचा सतत प्रयत्न केला तर तो नक्कीच प्रकृतीच्या तावडीतून सुटू शकेल. सत्संग, सदाचार व आध्यात्मिक ज्ञानाची जोड जर त्याच्या प्रयत्नांना मिळाली तर प्रकृतीचे बंधन क्रमाक्रमाने क्षीण होत जाईल. ज्ञानदेवाने योगारूढाची व्याख्या सांगणाऱ्या मागच्या श्लोकाला हा श्लोक जोडून घेण्यासाठी अर्जुनाच्या तोंडी एक प्रश्न घातला होता. अर्जुनानं विचारलं होतं की योगारूढाला अशी योग्यता कोण देतं. त्यावर श्रीकृष्णांनी त्याला थोडे हसून उत्तर दिले की कवनासी काय दिजेल कवणे अद्वैतीये. या अद्वैतात कोणाला कोण देणार. ज्ञानदेवाने टीकेत अद्वैताचा उल्लेख करून हा उद्धार लौकिक नसून पारमार्थिक आहे हे व्यक्त केलेले आहे. मुळात अद्वैतच आहे, पण त्यात अविद्येमुळे द्वैत निर्माण होते. अविद्या ही जीवाचीच कल्पना असते, त्यामुळे त्याला जन्ममृत्यूचे फेरे घ्यावे लागतात.
त्रिविध ताप भोगावे लागतात. ज्ञानदेव म्हणतात की जीव व्यामोहाच्या शेजेवर अविद्येच्या योगे झोपतो तेव्हा त्याला जन्म मृत्यू रूपी वाईट स्वप्न पडते. पण जेव्हा ज्ञानाची जागृती येते तेव्हा मात्र ते स्वप्न भांगते. मग त्याला आपल्या नित्य अस्तित्वाचा जो सहज प्रत्यय येतो तोही आपल्याच ठिकाणी आपल्याला येतो. म्हणजे जे काही आध्यात्मिक उन्नतीचे सूत्र आहे ते आपल्यापाशीच आहे. म्हणून ज्ञानदेव म्हणतात की अर्जुना, मिथ्या देहाभिमान त्याकडे चित्त देऊन देहच मी आहे असे चित्ताने मानून मनुष्य आपणच आपला घात करतो. सगळा घात होतो तो या मिथ्या देहाभिमानामुळे. ज्ञानदेव पदशः अर्थ करीत नाहीत, पण ओघात काही पदांचा अर्थ येऊन जातो व श्लोकाचा भावार्थ श्रोत्याच्या मनात ठसतो. ही खास ज्ञानदेवांची हातोटी आहे. याच ओघात त्यांनी पुढील श्लोकाचाही भावार्थ उलगडून दाखवलेला आहे. तो आपण उद्या पाहू.